नमस्कार. मी प्राध्यापिका सारिका क्षीरसागर, केटीएचएम महाविद्यालय मानसशास्त्र विभाग. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण FYBA या वर्गातील फाउंडेशन्स ऑफ सायकोलॉजी या पेपरमधील पहिला टॉपिक बघणार आहोत. डेफिनेशन्स, नेचर अँड अप्रोचेस ऑफ सायकोलॉजी. प्रथमतः मानसशास्त्र म्हणजे काय किंवा मानसशास्त्राच्या व्याख्या, मानसशास्त्राचे स्वरूप काय आहे आणि मानसशास्त्राची ध्येय कोणती आहे हे बघूया आपण. मानसशास्त्राची व्याख्या. तर 16व्या शतकामध्ये मानसशास्त्र म्हणजे मनाचे शास्त्र होय अशी मानसशास्त्राची व्याख्या केली गेली. त्यानंतर साधारणतः 1862 मध्ये विल्यम वुंट यांनी मानसशास्त्र हे एक स्वतंत्र प्रायोगिक शास्त्र आहे असे विचार मांडले. विल्यम वुंट यांना आधुनिक मानसशास्त्राचा जनक असे म्हणतात. 1879 मध्ये जर्मनीमध्ये लिप्झिग येथे मनोक्रियांचा अभ्यास करण्यासाठी विल्यम वुंट यांनी पहिली प्रयोगशाळा स्थापन केली आणि मानसशास्त्र म्हणजे जाणीवेचा किंवा जाणीवयुक्त अनुभवांचा अभ्यास करणारे शास्त्र होय असे विचार त्यांनी मांडले. त्यानंतर डॉक्टर सिगमंड फ्रॉइड यांनी मनोविश्लेषण सिद्धांत मांडला आणि त्यामध्ये मानसशास्त्राची व्याख्या त्यांनी केली. ती म्हणजे मानसशास्त्र म्हणजे जाणीवेच्या पलीकडील अबोध घटकांचा वर्तनावरील परिणाम अभ्यासणारे शास्त्र होय. आता डॉक्टर सिगमंड फ्रॉइड यांनी अबोध मन या गोष्टीवर जास्त भर दिलेला आपल्याला दिसून येतो. त्याच्यानंतर स्मिथ यांनी 2002 मध्ये व्याख्या केलेली आहे. ती परिपूर्ण अशी व्याख्या आहे असं आपल्याला दिसून येतं. मानसशास्त्र म्हणजे वर्तन आणि मानसिक प्रक्रिया यांचा शास्त्रशुद्ध अभ्यास होय. आता या सगळ्या व्याख्यांचा जर आपण विचार केला तर आपल्याला असं लक्षात येतं की मानसशास्त्र म्हणजे मानवी मन आणि मानवी वर्तन यांचा अभ्यास करणारे शास्त्र होय. आता मानसशास्त्राची काही वैशिष्ट्य सांगता येतील आपल्याला. तर पहिलं वैशिष्ट्य आहे, मानसशास्त्र हे एक शास्त्र आहे. त्याच्यामध्ये पहिला पॉइंट आहे विचारांचा खुलेपणा. तर मानसशास्त्रामध्ये विचारांचा खुलेपणा असतो. थिंकिंग प्रोसेसेसचा अभ्यास मानसशास्त्रामध्ये केला जातो. दुसरं जे आहे, मापनीय अभ्यास विषय मानसशास्त्रामध्ये अभ्यासले जातात. म्हणजे वर्तनाचे त्याच्या मुळाशी असलेल्या मनोप्रक्रियांचे मापन करण्यासाठी मानसशास्त्रीय चाचण्या आणि मानसशास्त्रीय संख्याशास्त्रीय विश्लेषण पद्धती ज्या आहे त्यांचा उपयोग केला जातो. म्हणून मापनीय अभ्यास विषय असं मानसशास्त्राला आपण म्हणतो. त्याच्यानंतर तिसरा पॉइंट जो आहे, पुनर्परीक्षणीय अभ्यास विषय. मानसशास्त्रामध्ये प्रयोगांच्या पुनरावृत्ती आपण करू शकतो. एकदा परीक्षण केलेले फलिते परत अभ्यासू शकतो. म्हणून पुनर्परीक्षणीय अभ्यास विषय हे मानसशास्त्राचं वैशिष्ट्य आपल्याला सांगता येईल. चौथा आहे विश्वसनीय फलिते. आता प्रायोगिक पद्धती आणि प्रमाणित कसोट्या म्हणजे सायकोलॉजिकल टेस्ट ज्या आहे तर त्या वापरून आपण वर्तनाचा आणि मनोक्रियांचा अभ्यास करू शकतो आणि ते रिझल्ट वस्तुनिष्ठ असतात. म्हणून विश्वसनीय फलिते हे एक मानसशास्त्राचं महत्त्वाचं वैशिष्ट्य आपल्याला सांगता येईल. पाचवा आहे फलितांची सुव्यवस्थित मांडणी असते. फलितांची सुव्यवस्थित मांडणी असते म्हणजे काय? केवळ वस्तुनिष्ठ माहिती गोळा करणं हे शास्त्रासाठी पुरेसं असतं का? नाही. तर ते
माहिती गोळा करून ती अगदी व्यवस्थितपणे सिद्धांताच्या चौकटीमध्ये बसवणे यालाच म्हणतो आपण फलितांची सुव्यवस्थित मांडणी होय. दुसरं वैशिष्ट्य सांगता येईल आपल्याला, मानसशास्त्र हे वर्तनाचे शास्त्र आहे. आता मानसशास्त्रामध्ये वर्तनाचं निरीक्षण केलं जातं, वर्तनाचं मापन केलं जातं. म्हणून मानसशास्त्र हे काय, वर्तनाचा अभ्यास करणारे शास्त्र आहे. आणि आता वर्तनावर कुठकुठले घटक परिणाम करत असतात तर सामाजिक घटक, सांस्कृतिक घटक, कौटुंबिक घटक आणि जैविक घटक हे मानवी वर्तनावर परिणाम करत असतात. मानसशास्त्र हे मानसिक प्रक्रियांचे शास्त्र आहे. आता मानसिक प्रक्रिया म्हणजे ज्याला आपण मेंटल प्रोसेसेस म्हणतो किंवा बोधात्मक प्रक्रिया असं पण त्याला म्हणतो आपण. तर त्याच्यामध्ये कुठकुठल्या प्रक्रिया येतात, जसं वेदन, संवेदन, अवधान, समस्या परिहार, स्मरण इत्यादी गोष्टींचा अभ्यास मानसशास्त्रामध्ये केला जातो. म्हणूनच मानसशास्त्र हे मानसिक प्रक्रियांचे शास्त्र आहे, हे वैशिष्ट्य आपल्याला मानसशास्त्राचं सांगता येईल. पुढे बघूया आपण. मानसशास्त्र हा एक पेशा आहे. मानसशास्त्र हा एक पेशा आहे असं का बरं म्हणतो आपण? मानसशास्त्रीय ज्ञानाचा मानवी समस्या सोडवण्यासाठी उपयोग करण्यावर मानसशास्त्र भर देते. म्हणून मानसशास्त्र हा एक पेशा आहे असं आपण म्हणतो. उदाहरण जर घ्यायचं झाल्यास, समुपदेशन मानसशास्त्रज्ञ विद्यार्थ्याची परीक्षाविषयक चिंता कमी करतात. तसेच संघटनात्मक मानसशास्त्रज्ञ कर्मचाऱ्यांची कार्यप्रेरणा वाढवतात. या सगळ्या उपाययोजना कशामुळे शक्य होतं? मानसशास्त्रामुळे. म्हणून मानसशास्त्र हा एक पेशा देखील आहे असं आपण म्हणू शकतो. अशा प्रकारे आपल्याला मानसशास्त्राची काही वैशिष्ट्य सांगता येतील. पुढचा मुद्दा बघूया. मानसशास्त्राची ध्येये, ज्याला म्हणतो आपण गोल्स ऑफ सायकोलॉजी. पहिलं जे ध्येय आहे ते वर्तनाचे वर्णन करणे, डिस्क्रिप्शन असं आपण ज्याला म्हणतो. वर्तनाचे अत्यंत वस्तुनिष्ठपणे निरीक्षण करणे, त्यातील बारकाव्यांची काळजीपूर्वक नोंद करणे, त्या आधारे वर्तनाचे वर्णन करणे हे मानसशास्त्राचं महत्त्वाचं ध्येय आहे. म्हणून मानवी वर्तनाचं वर्णन करणं हे मानसशास्त्राचं पहिलं ध्येय आपल्याला सांगता येईल. दुसरं ध्येय जे आहे ते वर्तनाचे स्पष्टीकरण करणे. आता मानसशास्त्रज्ञ वर्तनाचं वर्णन करतात, त्याबरोबर त्याचे स्पष्टीकरण देखील करण्याचा प्रयत्न करतात. त्यासाठी वर्तनाविषयी वेगवेगळे दृष्टिकोन आहेत, संशोधन आहेत, ते करत असतात ते. तसेच तर्कविचार, मानवदृष्टी, सर्जनशीलता यांचा देखील मानसशास्त्रज्ञ अभ्यास करत असतात आणि ते करूनच वर्तनाचं स्पष्टीकरण करण्याचा ते प्रयत्न करत असतात. म्हणून मानसशास्त्र हे वर्तनाचे स्पष्टीकरण करते, हे मानसशास्त्राचं दुसरं ध्येय आपल्याला सांगता येईल. तिसरं ध्येय आहे वर्तनाचे पूर्वकथन करणे. म्हणजे अमुक एक परिस्थिती निर्माण झाली तर अमुक एक वर्तन घडेल अथवा अमुक एक संबंध आढळेल अशी शक्यता व्यक्त करणारे विधान मानसशास्त्र मांडते. म्हणून त्यालाच आपण म्हणतो वर्तनाचे पूर्वकथन करणे, आणि हेच मानसशास्त्राचं महत्त्वाचं असं ध्येय आहे. चौथं ध्येय जे आहे ते वर्तनाचं नियंत्रण करणे. आता वर्तनाचं नियंत्रण करणे म्हणजे काय? एखादं वर्तन घडू देणं, एखादं वर्तन घडू न देणं, एखादं वर्तन करण्याचं थांबवणं वा एखादं वर्तन करण्याचं सुरू करणं, या सगळ्या गोष्टी मानसशास्त्रामध्ये घडत असतात. म्हणून मानवी वर्तनाचं नियंत्रण करणं हे मानसशास्त्राचं एक महत्त्वाचं ध्येय आपल्याला म्हणता येईल. पाचवं जे आहे ते जीवनाचा दर्जा सुधारणं. आता आपल्या दैनंदिन जीवनामध्ये अनेक समस्या येत असतात आणि त्या समस्या काही किरकोळ स्वरूपाच्या असतात, काही गंभीर स्वरूपाच्या असतात, काही गुंतागुंतीच्या असतात, काही क्लिष्ट असतात. आणि या सगळ्या समस्या सोडवण्यासाठी आपल्याला मानसशास्त्र मदत करत असतं. म्हणून मग
आपल्या कौटुंबिक, वैवाहिक आणि सामाजिक जीवनामध्ये ज्या समस्या येतात त्या आपण मानसशास्त्राच्या आधारे सोडू शकतो किंवा त्याच्यावर तोडगा काढू शकतो. आणि हे सर्व समुपदेशन मानसशास्त्रज्ञ करत असतात. म्हणूनच मानसशास्त्र आपल्या जीवनाचा दर्जा सुधारते असं आपल्याला म्हणता येईल. वर्तनाची व्याख्या बघूया आपण. उद्दीपकाला दिलेली प्रतिक्रिया याला म्हणतो आपण वर्तन. बिहेवियर इज स्टिम्युलस प्लस रिस्पॉन्स असं आपण म्हणू शकतो. मानसशास्त्राची ऐतिहासिक पार्श्वभूमी हा मुद्दा आपण बघूया. त्याच्यामध्ये मानसशास्त्रातील संप्रदाय किंवा आपण वेगवेगळे विचार प्रवाह असं आपण ज्याला म्हणतो. पहिला संप्रदाय जो आहे तो संरचनावाद किंवा आपण स्ट्रक्चरलिझम असं ज्याला म्हणतो. आता या संरचनावादाचा जनक कोणाला म्हटलं? विल्यम वुंट यांना संरचनावादाचं जनक म्हटलेलं आहे. आणि मागच्याच स्लाइडमध्ये आपण बघितलं की मानसशास्त्राची पहिली प्रयोगशाळा त्यांनी स्थापन केली आणि आत्मनिरीक्षण पद्धतीचा शोध त्यांनी लावला, इंट्रॉस्पेक्शन मेथड. टिचनेर यांनी देखील विल्यम वुंट यांच्या बरोबर काम केलेलं आहे. वेदनानुभवांचा अभ्यास संरचनावादामध्ये केला गेला. त्यामध्ये गंधानुभव, दृश्यानुभव, श्राव्यानुभव, स्पर्शानुभव यांचा अभ्यास देखील केला गेला. दुसरा जो संप्रदाय आहे किंवा विचार प्रवाह आहे त्याला म्हणूया आपण कार्यवाद, फंक्शनॅलिझम असं ज्याला म्हणतो. आणि विल्यम जेम्स याला कार्यवादाचा प्रणेता असं मानलं जातं. आता विल्यम जेम्स याने हार्वर्ड विद्यापीठात कार्यवाद प्रस्तुत केला आणि मनाचे कार्य कसे चालते यावर त्यांनी भर दिला. तिसरा जो विचार प्रवाह आहे तो म्हणजे समाकृतीवाद किंवा समाकृती मानसशास्त्र, गेस्टाल्ट सायकोलॉजी असं आपण ज्याला म्हणतो. 1912च्या सुमारास वर्धायमर, कोफ्का आणि कोहलर यांनी या संप्रदायाची स्थापना केली. आता यांचं काय म्हणणं होतं की मनाच्या घटकांचा स्वतंत्रपणे अभ्यास न करता समग्र मनाचा एकत्रित अभ्यास केल्यास तो अधिक अर्थपूर्ण ठरेल. म्हणजेच थोडक्यात असं सांगता येईल आपल्याला, त्यांचं म्हणणं असं होतं की समग्र हे त्याच्या सुट्या भागांच्या गोळाबेरजेपेक्षा अधिक अर्थपूर्ण असते. चौथा जो विचार प्रवाह आहे त्याला म्हणूया आपण मनोविश्लेषणवाद, सायको ॲनालिसिस असं ज्याला म्हणतो आपण. डॉक्टर सिग्मंड फ्रॉइड यांना मनोविश्लेषणवादाचा प्रणेता मानलं जातं किंवा आपल्याला असं म्हणता येईल की डॉक्टर सिग्मंड फ्रॉइड यांनी मनोविश्लेषणवादाचा पाया घातला. आता त्यांचं काय म्हणणं होतं, प्रत्येक व्यक्तीमध्ये एक अबोध मन असते आणि या मनामध्ये सर्व अवांछनीय, धोकादायक आवेग आणि इच्छा दडपल्या जातात आणि या इच्छा कधीतरी बेसावध क्षणी विकृत रूपात प्रकट होतात असं त्यांचं म्हणणं होतं. आणि बऱ्याच आजारांचं मूळ जे आहे तर ते प्रौढ वयातील समस्या किंवा पहिल्या 6 वर्षातील जे अनुभव आहे यातच दडलेलं असतं असं डॉक्टर सिग्मंड फ्रॉइड यांचं मत होतं. आता डॉक्टर सिग्मंड फ्रॉइड यांच्याबरोबर अनेक लोकांनी काम केलेलं आहे किंवा त्यांचे अनुयायी असं त्यांना आपण म्हणू शकतो. अल्फ्रेड ॲडलर, कार्ल युंग आणि फ्रॉइडची कन्या जी आहे, मुलगी त्यांची, ती ॲना फ्रॉइड यांचा उल्लेख आपल्याला करता येईल. मानसशास्त्राची ध्येये ज्याला म्हणतो आपण. 5वा जो संप्रदाय आहे तो बिहेवियरिझम किंवा वर्तनवाद असं आपण ज्याला म्हणतो. आता वर्तनवादाचा प्रणेता आपण कोणाला म्हणतो तर जॉन बी वॉटसन यांना आपण वर्तनवादाचा प्रणेता असं म्हणतो. आता जॉन बी वॉटसन हे अमेरिकी सैन्य दलामध्ये मेजर
या पदावर कार्यरत होते आणि त्यांनी तेव्हाच खूप रिसर्च त्या ठिकाणी केलेलं होतं की ज्या काळामध्ये आर्मी अल्फा आणि आर्मी बीटा चाचण्यांचा वापर सैन्य दलामधल्या लोकांच्या भरतीसाठी केला गेला, त्यामध्ये जॉन बी वॉटसन जे आहे त्यांचं खूप महत्त्वाचं असं योगदान आपल्याला दिसून येतं. आता त्यांनी साधारणतः 1924 मध्ये केवळ संरचनावादाला विरोध केला असं नाही, तर त्यांनी कार्यवाद आणि मनोविश्लेषणवाद याला सुद्धा आव्हान दिलं. म्हणजे त्यांचे विचार या आधीच्या संप्रदायांपेक्षा किंवा आधीच्या विचारप्रवाहांपेक्षा जरा वेगळे होते. त्यांचं निरीक्षणक्षम वर्तनाच्या अभ्यासावर भर हे महत्त्वाचं वैशिष्ट्य या संप्रदायाचं आपल्याला सांगता येईल. म्हणजे त्यांचं असं म्हणणं होतं की मला कोणत्या पण अनुवंशाची मुलं आणून द्या, कोणाला वकील करायचं, कोणाला डॉक्टर करायचं, तर ते मी ठरवेल. म्हणजे व्यक्ती परिस्थितीने घडते असं त्यांचं मत होतं. अनुवंशापेक्षा वातावरण जर चांगलं मिळालं तर व्यक्ती त्या परिस्थितीने घडते. म्हणून हेरिडिटीपेक्षा इन्व्हायरमेंटचा इम्पॅक्ट व्यक्तिवर्तनावर जास्त होतो असं वर्तनवाद्यांचं मत होतं. आता अभिजात अभिसंधान किंवा याच्यामध्ये डॉक्टर इव्हान पॅव्लॉव यांचं योगदान आपल्याला दिसून येतं आणि त्यांनी सुद्धा वर्तनवादाच्याच विचाराशी ते सहमत होते. त्याच्यानंतर स्किनर यांचं जे आहे अभिसंधान ते सुद्धा याच्याशीच संबंधित होतं, वर्तनवादाशीच संबंधित होतं. आणि मग अभिसंधान हे वर्तनवादाचे पायाभूत तत्व आहे असं आपण म्हणू शकतो. आणि त्याच्यानंतर अभिसंधानामध्ये त्यांनी वेगवेगळ्या प्राण्यांवर वेगवेगळ्या प्रकारचे प्रयोग केले. त्याच्यानंतर थॉर्नडाईक यांनी अध्ययनाचे नियम सांगितले आणि पॅव्लॉव यांनी जो अभिसंधानाचा प्रयोग केला त्याच्यामध्ये पण वेगवेगळ्या कन्सेप्ट वर्तनाशी रिलेटेड ह्या अभ्यासल्या गेल्या. अशा प्रकारे आपण आजच्या लेक्चरमध्ये मानसशास्त्राचा अर्थ, त्याच्यानंतर मानसशास्त्राचं व्याख्या कशा बदलत गेल्या कालांतराने, त्याच्यानंतर मानसशास्त्राची ध्येये, त्याच्यानंतर मानसशास्त्राचे विचार प्रवाह कोणकोणते आहे, त्यामध्ये वर्तनवाद, मनोविश्लेषणवाद, संरचनावाद, समाकृतीवाद अशा अनेक गोष्टी आपण अभ्यासल्या आहेत. सरावासाठी प्रश्न बघूया. मानसशास्त्राच्या व्याख्येत कसे बदल होत गेले? दुसरा प्रश्न आहे, मानसशास्त्र हे शास्त्र कसे? त्यानंतर टिपा लिहा. पहिला आहे कार्यवाद, दुसरा आहे समाकृतीवाद. थँक्यू.